फक्त बाजीरावांपुढे अडचणी खूप होत्या. पहिली अडचण ही सैन्याची अडचण होती. बाजीरावांचं बरंचसं सैन्य माळव्यामध्ये होतं आणि निजामाने अगदी अचूक वेळ निवडली. थांबायला अवकाश नव्हता. म्हणजे हे झालं कसं माहिती आहे का, मृत्यू उरावर बसलाय आणि औषधी हिमालयामध्ये. आता करायचं कसं अशा वेळी? दुसरी अडचण ही होती की बाजीरावांकडे सैन्य कमी होतं, निजामाकडे लाखाच्या पुढे सैन्य होतं. आणखी एक फरक असा होता की हा विषम सामना होता. बाजीराव निर्धन होता, पैशाने निजाम गबर होता. निजामाकडे आधुनिक शस्त्रास्त्र होतं. त्याच्या तोफखाना जो होता तो हिंदुस्थानातला त्यावेळेचा सर्वश्रेष्ठ तोफखाना गणला जायचा. निजामाकडे ऐवज खान, तुर्कताज खान, घियास खान अशी नामांकित सरदार मंडळी होती. बाजीरावच नवखे होते. बाजीरावांचे सरदार अजून नावारूपाला ते आलेले नव्हते. असा नामांकित सरदार बाजीरावांकडे नव्हता. अनेक मराठा सरदार निजामाला मिळाले, पण खुद्द म्हणजे छत्रपतींच्या दरबारातले मंत्री सुद्धा बाजीरावांबरोबर नव्हते. म्हणजे ते एकटे होते. ह्या सगळ्या प्रतिकूलतेवर बाजीरावांना मात करायची. अशा लहान मोठ्या लढाया त्यांनी लहान सहान लढाया केल्या, पण मोठ्या युद्धाचा अनुभव नव्हता. आणि एवढं मोठं आक्रमण झालेलं याला तोंड द्यायचं होतं. पण बाजीराव चैतन्यशाली होते, अमर्षशाली होते, जिद्दी होते. त्यांची महत्त्वाकांक्षा खूप चांगली होती. दुसरं असं की त्यांचं जे सैन्य होतं ते जीवाला जीव देणारी माणसं त्यांनी तयार केली. आणि बाजीरावांचा अंतरात्मा त्यांना बजावून सांगत. काय सांगत? परों को खोल, जमाना उडान देखता है. तू गरुड आहेस, पंख पसर, जगाला तुझी झेपचं उड्डाण बघायचं. परों को खोल, जमाना उडान देखता है, जमी पे बैठ के क्या आसमान देखता है. खाली बसून तू काय आकाश. आणि मग या गरुडाने पंख पसरले आणि तिथून बाजीरावांची दौड सुरू झाली.